नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या महाराष्ट्रामध्ये श्री गणेशाचे एक असे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपली इच्छा गणपतीला सांगितल्यावरती ती इच्छा पूर्ण होते। तुम्हाला माहिती आहे का ते कोणते मंदिर आहे? नाही ना? तर चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, अष्टविनायक मंगळवार या आपल्या सिरीजमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रायगड जिल्ह्यातील महाड गावाजवळ स्थित असलेले श्री वर्धविनायक गणपती या गणपतीची कथा। तर मित्रांनो, अष्टविनायक यात्रेमधील चौथा पडाव म्हणजेच या श्री वर्धविनायक गणपतीचे दर्शन। या गणपतीची कथा आपल्याला अशी कळून येते की एकेकाळी मुकुंदा नावाच्या एका स्त्रीच्या मोहात इंद्रदेव पडला आणि त्याच्याच मोहामुळे एक बालक जन्माला आला, ज्याचं नाव घृतसंमदा असं होतं। जेव्हा घृतसंमदा मोठा झाला व त्याला कळून चुकले की आपला जन्म हा इंद्रदेवाच्या मोहामुळे झाला आहे, म्हणूनच तो आपले घर सोडून निघाला व जंगलात जाऊन राहू लागला व तेथे तो श्री गणेशाची आराधना करू लागला। काही वर्षांच्या तपश्चर्यानंतर तो स्वतः सुद्धा ऋषी झाला व श्री गणेश त्याच्यावरती प्रसन्न झाले व त्याच्यासमोर प्रकट झाले। त्याने श्री गणेशाला तेथेच राहण्यासाठी सांगितले व तिकडील जनमानसाची सेवा करण्यास सांगितले। श्री गणेशाने त्याचे हे वर पूर्ण केले व श्री गणेश तिथेच वर्धविनायकाच्या स्वरूपामध्ये स्थित झाले। श्री गणेशाने घृतसंमदा याची इच्छा पूर्ण केली, त्याचे वर पूर्ण केले, म्हणूनच या गणपतीचे नाव वर्धविनायक असे पडले। त्याचबरोबर ह्या मंदिरामध्ये एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे इथे जळत असणारा एक निरंतर दिवा, जो की असे म्हटले जाते की 1892 सालापासून आजही तसाच ज्वलंत आहे। बरोबर ह्या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला शांतता भासते व सर्व अष्टविनायक गणपतीपैकी हा गणपतीला सर्वात सुंदर असे म्हटले जाते। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओपुरतं एवढंच। भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या मंगळवारी एका नवीन अष्टविनायक गणपतीच्या कथेसोबत। तोपर्यंत जय श्री गणेश।